गाईज एवढ्या रात्रीच आहे ना भावाला सोडायला गेलो होतो कॅम्पला. एवढी थंडी आहे, खतरनाक थंडी आहे गाईज. डायरेक्ट एकदम वाईट विषय डायरेक्ट. हे लोक कसे काय एका जॅकेटून घालते मला तेच कळत नाही लोकांचं. जय महाकाल भावानं मग बाकी कसे आहे तुम्ही स्वतःजण मजेत आहे ना. तुमचा भाऊ सकाळी आहे ना नाशिक ऑक्सिजनला आलेलं आहे, म्हणजे सातपूरला नाही का, सातपूर येथे ठिकाणी आलेलं आहे. त्याचं कारण असं होतं का आपल्याकडे कमीत कमी 15 ते 20 फायर एक्सटिंग्विशर येऊन पडलेले रिफिलिंगसाठी. बट विषय असा झाला तर नेमका आपल्याकडे नायट्रोजनच अवेलेबल नव्हतं. झालं धन्य आहे, काही खरं नाही का. आता तुमच्या भावाचं थंडी एवढी बेकार आहे ना, त्याच्यात झालेली सर्दी तुमच्या भावाला. सर्दी नाही ना काही, एवढं जाम केलेलं आहे आपली बसंती. कारण अजून आली नाही का बसंती. आता असं समजा कमीत कमी अजून 5-7 दिवस तर येणार नाही, झालं तर 15 दिवस पण येणार नाही. एवढं काम आहे तिच्यात. म्हणजे सस्पेन्शन वगैरे गेलेले आहे, बेरिंग गेली, स्टेअरिंग बेरिंग गेलेली आहे, कुलंट वगैरे खूप काही केलेलं आहे ॲक्च्युली तिथं. तर कमीत कमी काहीतरी माझ्या अंदाजे 80,000 का 1 लाख रुपये खर्च आलेला आहे गाडीला. आणि तेवढे आपले का अवेलेबल नाही आहे सरांकडे नाही का. तर त्याच्यामुळं आपली बसंती पण अजून आली नाही, त्याच्यामुळं आपल्याला 2 व्हीलरवर प्रवास करायला लागतो. म्हणजे ही जी बसंती नाही, ही बसंती गाईज आपल्या बहिणीची. चला गाईज आता वेट करू यांचा किती वाजेपर्यंत आपल्याला नायट्रोजन भरून द्यायचं नाही का. सो गाईज फायनली आता आपले जे नायट्रोजन होते ते आपल्याला भरून भेटलेले आहे. म्हणजे सकाळी आपण 9ला आलो होतो आणि आता वाजलेले 11:15. एवढा वेळ लागलेला आहे भरण्यासाठी नाही का. हे बघा बघू शकते तुम्ही, हे बघा हे 2 नायट्रोजन आहे. म्हणजे ते पण आपण चाललो आहे छोट्या बसती. त्याच्यात ही आहे बहिणीची गाडी आपली. झालं धंदे आहे काहीच काही खरं नाही. त्याच्यात आता इथून जायचं आहे पाथर्डी फाट्याला आपल्याला वॉल घ्यायचे, काही ABCचे वॉल घ्यायचे. आणि त्यानंतर अजून काय घ्यायचं आहे, हां मेकॅनिकल फोमचं आपल्याला कॅन पण घ्यायची, कारण फोमच उरलेलेलं आहे. आणि फोमचे सिलेंडर पण आले आहे नाही का काहीच आपल्याला. चला गाईज ऑलरेडी खूप टाईम झालेला आहे. असं वाटतं आहे का आपल्याला माझ्या हिशोबाने नाही का, म्हणजे घरी जाण्यासाठी कमीत कमी 1 तरी वाचल. काहीच तुम्हाला बोललो होतो का मिनिमम आपल्याला आहे ना 1 तरी वाजणार आहे नाही का गोडाऊनला यायला किंवा घरी जायला. कारण आपलं घर काही इथून लांब नाही. तर फायनली म्हणजे 1:15 वाजून गेलेलं आहे आणि आत्ताशी आलेले सकाळी 8-9चे गेलेले आपण. हे बघा ही फोमची कॅन आणि त्यानंतर गाईस हे 2 नायट्रोजन आपले. त्याच्यात बहिणीचा फोन येतोय सारखा का गाडी लागते मला जायचं. ठीक आहे मग काय गाईज आता जाऊ घरी, तिला तिची बसंती देऊ, मग आपण आपली दुसरी बसंती घेऊन येऊ नाही का. त्याच्यात हे वॉल पण आणले, आता 10 वॉल आणले. गाईज आपण आहे ना गोडाऊनला आलेलो आहे आणि गोडाऊनला येऊन आपलं जे फायर एक्सटिंग्विशरचं काम होतं ते चालू केलेलं आहे. आणि किती माहिती की 6 वॉल जे आहे बघा हे तुम्हाला दिसतं 1 2 3 4 5 6. हे 6 जे ABC आणि काही वॉटरचे जे वॉल होते हे सगळे खराब होते नाही का. म्हणजे जे हँगिंग ब्रॅकेट करतो ना आपण, जे इथं हँगिंग करतो ना तर तेच तुटलेले होते. तर मग आपण बरेचसे जे वॉल आहे ते सगळे चेंज करून टाकले. जसं की हा 1 आहे, त्यानंतर 2, त्यानंतर गाईज 3 4 5 आणि अजून एक हा 1 6. याला फक्त सेफ्टी पिन जुनी लावलेली आहे. म्हणजे विषय काय आला नेमकी ना, ती सेफ्टी पिन आलीच नव्हती त्याच्यासोबत, त्याच्यामुळे तो इश्यू होऊन गेला नाही का आपल्यासोबत. तर काहीच काही विषय नाही. आता प्रेशर मारायला घेतले, एवढे प्रेशर मारून झालेले. आणि हा एक जो आहे हा आता आपण प्रेशर मारतोय. हे बघा ह्याचं प्रेशर डाऊन आहे आता. आणि आता बघा तुम्ही गाईज आता प्रेशर जो आहे हे बघा आता हळूहळू प्रेशर वाढतोय. दिसला गाईज हे बघा. हा आहे मेकॅनिकल फोमचा सिलेंडर नाही का. ॲक्च्युली काम पूर्ण होऊन गेलेले आज नाही का, पूर्ण म्हणजे पूर्ण काम झालेलं आहे आजचं.
हे बघा, हे एवढे फायर एक्सटिंग्विशर होते, हे सगळे फायनल झाले डायरेक्ट होच पाईप वगैरे सगळं काही लावून नाही का. आणि त्यानंतर हे फायर एक्सटिंग्विशर होते एवढे, सगळे फायर एक्सटिंग्विशर लावून घेतले. आणि त्याच्यातले आहे ना, हे बघा, हे समोरचे जे 3 आहे का, हे बघा 1 2 3, हे 3 फायर एक्सटिंग्विशरले आहे ना तुमच्या भावाला एवढा त्रास दिलाय ना, एवढा त्रास प्रमाणाच्या बाहेर पार. म्हणजे नट लावून हातोडीने ठोकून ठोकून ते वॉल खोलले आणि तेव्हा बसवले. तरी एकाचा जो वॉल होता ना त्याच्यामुळे प्रेशर गेज तुटेल होता, त्याच्यामुळे तो वॉल काही कामाचा नव्हता. मग आपण नवीन वॉल टाकून दिला आहे. हा वाला, हा नवीन वॉल टाकून दिलेला आहे आणि बाकीचे आहे जुने आहे. गाईज घरी आलो आणि मस्त फ्रेश वगैरे झालोय आणि त्याच्यात थंडी एवढी पडते ना, प्रमाणाच्या बाहेर जेवायची पण इच्छा नाही आता. कारण टाईम एवढा होऊन गेला, 4:30-5 वाजले आणि काय जेवण करणार आहे आता. तर काही आता डायरेक्ट आपण संध्याकाळी जेवण वगैरे करू. थोडंसं बाहेर जाऊ, डोकं दुखते एक तर सर्दीमुळं. आज गोळ्या सकाळी पण घेतल्या, दुपारी पण घेतल्या, आता परत घेऊन टाकतो. जाम डायरेक्ट सर्दी म्हटलं का तुमचा भाऊ पूर्ण जाम होऊन जातो. तुमचा भाऊ आणि आपल्यासोबत प्रेमबाई आहे. आम्ही आलो होतो मस्त टेम्पल हिलला, खंडोबा टेकडी इथं आरतीसाठी नाही का. आज म्हणजे काय योग होता काय, ती फक्त चक्कर मारायला आलो होतो, बट आरती पण झाली आपली. म्हणजे आता सर्दी जाईल वाटतं लवकर. काय जाईल कन्फर्म जाईल आता, काय कन्फर्म जाईल भाऊ. देवाचं नाव घ्यायचं सगळं बरोबर. हा, खंडोबा बाबा की जय जय. चला घरी आता. जय मल्हार. हा काहीच एवढ्या रात्रीच आहे ना, भावाला सोडायला गेलो होतो कॅम्पला. एवढी थंडी आहे, खतरनाक थंडी आहे. डायरेक्ट एकदम वाईट विषय डायरेक्ट. हे लोक कसे काय एका जॅकेट घेतले मला तेच कळत नाही लोकांचं. मी डायरेक्ट म्हणजे 4 किती मध्ये टी-शर्ट बानियान, त्यानंतर 2 जॅकेट, ते पण हे बाई आज असं जॅकेट आहे ना काहीच, आज असं जॅकेट घालेलं आहे, असंच मध्ये अजून एक जॅकेट घातलेलं आहे तुमच्या. म्हणजे एवढी थंडी आहे बापरे. त्याच्यात तोंडाला मास्क, 2 टोप्या, हेल्मेट, हँड ग्लोव्ज, खतरनाक विषय डायरेक्ट आहे. हँड ग्लोव्ज बेकार परिस्थिती. गाईज जातो घरी आता पटक्यान. गाईज फायनली आपण घरी पोहोचलोय, म्हणजे भावाला सोडलं. तिकडं ॲक्टिवा लावलेली आपण नाही का, बहिणीची छोटी बसंती लावली आहे. आणि जातो घरात. घरात येऊन कसं आता डायरेक्ट कपडे काढून झोपायचं मस्त, म्हणजे वरती ब्लँकेट वगैरे नाही का. चला गाईज भेटू मग आता आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल, तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. चला, जय महाकाल.